मेलेल्या माणसाला काय किंमत देईल? एक श्रीमंत माणूस रस्त्याने चालत असताना चालता चालता त्याच्या पायाला एका माणसाचे हाडं लागल्याच्या नंतर त्या हाडाला वाचा फुटली. इकडे हम सफर करणे दिल कुछ अरमान थे, एक तरफ हरियाली एक तरफ स्मशान थे, पैर के तले चुभी हड्डी की कुछ बयान थे, अरे चलने वाले जरा संभाल कर चल, हम भी कभी इंसान थे. एका हाडाला वाचा फुटली, एका हाडाला ही वाचा फुटली. तिचा गर्व करू नको, एवढा मोठेपणाचा गर्व करू नको. एक दिवस तुला या कलियुगाच आहे. इथं देवाला सुद्धा जावं लागलं, इथं संतांना सुद्धा जावं लागलं, इथं तुला सुद्धा जायचं. एवढं सुद्धा घरी घेऊन गेलं ना तुमचं कल्याण झालं महाराज. आपल्याला कीर्तनात फक्त टाळी वाजवायची, एवढंच घरी घेऊन जा. तुम्ही जर टाळ्या वाजवल्या ना, यम जर तुमच्यापर्यंत आला तू परत गेल्याशिवाय राहणार नाही. त्या टाळीची किंमत का तुम्हाला साधी वाटते का? टाळ्या वाजवल्या सांगा. तुमच्यासाठीच प्रमाण दिलं त्यांनी. हात मारत कोणाला ताण दिलं की हातच होते माहिती का कीर्तनामध्ये. घ्या लगेच घेतले. भजन करायचंय, वर करा हात वर सरळ गोळ मारत चला चहा घेऊन येऊ. थोडं जाऊ ना हातवर. कीर्तन म्हणजे काय? बरोबर केलं तुम्ही, बरोबर. तू कर वटवट, मी आहे. पाठ केलं, या साधना करून आमच्यावरती माऊलींची कृपा होते, पांडुरंगाची कृपा होते. ज्यावेळेस आम्हाला कळतं की कशामध्ये सुख आहे कशामध्ये दुःख आहे, त्यावेळेस आम्ही त्याची वाटचाल करायला चालू करतो. कारण मार्गदर्शक गुरुवर तसे गणियुग माझी करावे कीर्तन, आणि कीर्तन चांगलं होई अंग आणि रूप. मग कीर्तनच काय सांगितलंय जगद्गुरु तुकोबारायांनी? भगवान परमात्मा पांडुरंग कुठे येत असेल तर ते फक्त हरी कीर्तनामध्ये येतात.